ॐ नमो भगवते वासुदेवाय। व्यासं शुकं गौरपदं महान्तं गोविन्दयतीन्द्रमाश्च श्रीशङ्कराचार्यस्य नित्यं शुभं निरासं निराकरणं नित्यं ईश्वरो श्री आपला हा जो शक्तिपात मार्ग आहे, हा शक्तिपात मार्ग आहे तरी काय? या शक्तिपात मार्गाचं रहस्य काय? या मार्गाचं शास्त्रामध्ये जे वर्णन आलेले आहे आणि साधू संतांनी जे वर्णन केलेले ते कसं आहे? या मार्गामध्ये सद्गुरूंचं महत्व काय असतं? हिंदूला हा जो मार्ग आहे हा शक्तीचा मार्ग आहे. आज आपल्याकडे परम पूजनीय श्री सद्गुरू स्वामी शिवतीसजी महाराज बसलेले आहेत. हा आश्रम त्यांच्यामुळे निर्माण झालेला आहे. सद्गुरूच्या कृपाप्रसादाने सगळं होतं आणि आम्ही त्यांच्याच कृपेने चाललेला आहे. हा जो मार्ग आहे या मार्गाला जे मूळ नाव आहे शास्त्रामध्ये ते कुंडलिनी सिद्ध महायोग हे खरं नाव आहे. कुंडलिनी
सिद्ध महायोग तेव्हा ही जी कुंडलिनी आहे त्या कुंडलिनीला शक्ती म्हणतात. आद्य शंकराचार्यांनी जो उपदेश केला आपल्याला त्या उपदेशाचं आणि आपल्या मार्गाचं किती साम्य आहे हे तुम्हाला या आपल्या शक्तिपाठाच्या वर्णनातून दिसून येईल. शक्ती आणि शक्तिमान दोन नसतात हे नेहमी लक्षात ठेवा. जी शक्ती आहे ती ज्याची आहे तो आणि ती शक्ती हे भिन्न नाही, एक आहे. तसेच आपल्याकडे बसलेले स्वामी शंकर सजी महाराज हे आणि हे सगळे आद्य गुरु जे आहेत लोणी महाराज घ्या, विष्णू महाराज घ्या, आदि गुरु महाराज घ्या, नारायण सजी महाराज घ्या, श्री महाराज घ्या, योगानंद महाराज घ्या, नारायण महाराज, ही जी परंपरा आहे आपली त्या परंपरेचे हे एक महान सद्गुरू आहे. आम्ही जर महाराजांना सारखं म्हणत असो की महाराज आपले चरित्र लिहायचं, महाराजांना खूप बोलायचं, कोणाचे चरित्र लिहिता तुम्ही? अरे यांची चरित्र लिहा, हेच कसे करते मी कोणी नाही. ज्यांच्याकडे मी बनलो आहे काहीतरी तुम्ही सांगा, त्यांच्याबद्दल बोला, त्यांची माहिती सांगा, माझ्याबद्दल काय त्यांची माहिती, असा त्यांचा नेहमीचा भाव असतो. करून सगळून पुन्हा ते अलग राहतात. तेव्हा ही जी नावही त्याची इतकं आता आपल्या साधनेच्या दृष्टीत बरोबर आले शिव आहे त्यामध्ये शिवाय आणि भक्ती साधना दोन्ही मार्गातून आहे. बरं का, शैव मार्गातलं म्हणजे तांत्रिक मताची पण आहे आणि वेदांताच्या मताची पण आहे. दोन्ही मत एकत्र झालेली आहे असं क्वचित घडतं. लोक विष्णूला वेगळं मानतात तरी शिवाला वेगळं मानतात आणि शिव विष्णू मध्ये द्वैत मानतात. परंतु आपल्या सद्गुरूंनी असं दाखवून दिलं जो ओंकार आहे तो शिव आहे, तो विष्णू आणि शिव आहे. अशा या सद्गुरूंच्या चरणी आपण बसून ही जी साधना आहे या साधनेबद्दल जे का सांगितलं जाईल ते त्याच्या कृपेने सांगितलं जाईल. मी तर सांगणार कोणी नाही, मी तर खूप त्यांचं ऐकलेलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे की आपण किती ऐकलं तरी ते काही लक्षात थोडं का विसरून जातो आपण. म्हणून आज आता ही जी कुंडलिनी आहे त्या कुंडलीचे भजन माहिती आपण श्री सद्गुरु स्वामी शंकर सजी महाराज यांच्या कृपा प्रसादाने आजचा हा सत्संग आपला सुरू होत आहे. हा कुंडलिनी सिद्ध महायोग आहे, ज्याला तंत्रशास्त्रामध्ये शक्तिपात म्हणतात. शक्तिपात हा शब्द तंत्रातून आलेला आहे. तेव्हा तंत्र आणि वेदांत या दोन शास्त्रांचा एका ठिकाणी
निर्माण झालेला हा अद्भुत मार्ग आहे. तेव्हा या कुंडलिनी संबंधी प्रत्येक साधकाला मिळालं असलं पाहिजे. आपल्या मुलाचा पहिला शब्द कुंडलिनी सुरू होतो. कुंडलिनी सिद्ध आणि माळी. तेव्हा ही जी कुंडलिनी शक्ती आहे ही शक्ती आहे, देवता आहे. तेव्हा ही शिवाची देवता आहे का कोणत्या देवाची देवता आहे? ती अशा सगळ्या देवांमध्ये राहणारी, सगळ्या जीवांमध्ये राहणारी अशी ती शक्ती आहे. ती काही एका विशिष्ट प्रकारची शक्ती असते. तेव्हा या जगदंबेची, या मातेची, या शक्ती देवतेची उपासना बहुतेक लोक करतात. देवताची उपासना तर अनेक लोक करतात, परंतु देवतेचं स्वरूप समजत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवता आणि देवी यांच्या अनेक उपासना आहेत. विशेषतः स्त्रियांकडे अनेक ह्या देवदेवतांच्या पूजा, उपासना वगैरे करतात. आणि स्वतः ज्या स्त्रिया पूजा करतात त्या स्वतः देवता आहेत. त्यांना म्हटलेलं की आपण देवता आहे. त्या देवतेला वेगळं समजतात आणि आपल्याला स्वतःला वेगळं समजतात. आणि हाच प्रकार माणसांना देऊ. हा जो विषय आहे या माणसामध्येच तो देव आहे, तो आत्मदेव. परंतु तो त्या दुसऱ्या देवाची पूजा करतो. स्वतःचा देव विसरून दुसऱ्या देवांना पूजन यामध्ये तो स्वतःचा देव किती खुश होईल. घरातल्या माणसाला काही खाऊ घालताना बाहेरच्या माणसाला खाऊ घाललं तर घरातला माणूस खुशी येईल. म्हणून ही आत्मशक्ती आहे, ही जन्मशक्ती आहे. तिला फक्त काही हजार नावाची हातात, जशी विष्णूचे हजार नाव आहे, शिवाचे हजार नाव आहे, तशी या कुंडलिनीची हजार नाव आहे. कुंडलिनीची सहस्रनाम. तेव्हा अशी ही देवता आहे, ही जी शक्ती आहे ती आत्म्याची शक्ती आहे, ब्रह्माची शक्ती आहे. आणि शक्ती आणि ज्याची ती शक्ती असते तो शक्ती मानताना म्हणतात ते दोन नाही. हा तुमचा नेहमी लक्षात ठेवा. ज्याची शक्ती त्या आत्म्याची शक्ती जर ती असेल तर तो आत्मा आणि त्याची शक्ती दोन नव्हे. असा हा कुंडलिनी शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. आता या कुंडलिनीची फार सुंदर स्थिती आपल्या साधू संतांनी केलेली. या कुंडलिनीला श्री जगदंबा म्हटले आहे. जगत आणि अंबा माता ही जगाची माता आहे, विश्वाची माता आहे. ही शक्ती आणि ही शक्तीच निर्माण करते. निर्मितीचं कार्य सगळं शक्तीचं. तो आत्मदेव आहे किंवा तो ब्रह्म आहे, ते ब्रह्म किंवा तो आत्मा काही करत नाही. तो फक्त द्रष्टा असतो, पाहत असतो आणि क्रियाशील फक्त शक्ती नाही. जी क्रिया करते तिच्यानेच काहीतरी निर्माण होतं. नुसता चुपचाप असून जाईल, त्याच्याने काही निर्माण होतं काही करता येत नाही. म्हणून आत्मा काहीही करत नाही. आत्मा आहे, सगळ्यांमध्ये येतो, सर्वत्र आहे, तो सगळ्या ठिकाणी आहे, तो भरून उरलेला आहे. परंतु हा आत्मा फक्त द्रष्टा आहे, पाहणारा आहे.
आणि त्याच्यातून उभी झालेली जी शक्ती आहे, वेगळं होण्याची शक्ती आहे, हीच हे सर्व जगाचं या विश्वाचं निर्माण कार्य आहे. तेव्हा निर्मितीचं कार्य जे आहे ते शक्तीचं आहे. जे निर्माण झालेलं आहे, सगळी सृष्टी, हा सगळा प्रपंच, हा सगळा संसार, ही माणसं, सगळे पशु पक्षी प्राणी, हे जे सगळे जीव निर्माण झालेले आहे ते शक्तीने निर्माण केले. जेव्हा निर्मितीचं कार्य शक्तीचं आहे आणि तिचा तो मालक स्वामी आत्माला ब्रह्मगुणा तो जरा नुसता दृष्टा पाहणार आहे बस. अशी ही जी जगाची माता आहे, विश्वाची माता आहे, ती आपल्या देहात आहे. तेव्हा तिचंच निर्मूलन करावं. आता या ठिकाणी कुंभमेळ्याची प्रार्थना आपण पाहूया. हा सुंदर प्रार्थना आहे. आता एक प्रार्थना आपण पहिल्यांदा ऐकली. आता ही दुसरी प्रार्थना आहे. हे कुंडलिनी जगदंबा, हे कुंडलिनी जगदंबा, ही जगाची अंबा म्हणून माता आहे. ही जगाची माता तर आहे, परंतु तिने काय केलं? जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, तिने काय केलं? चैतन्याचा जो चक्रवर्ती तो आत्मा, आत्म्याचं नाव आहे चैतन्य चक्रवर्ती, ब्रह्म म्हणा त्याला, त्याची शोभा वाढवणारी माता आहे. म्हणजे आत्म्याला शोभा देणारी. आणि इथे आहेच मी, स्त्री असली तर घराला शोभा आहे ना, घराला श्री नसेल शोभा असते का? तसं उद्या दिसलं ते घर म्हणाल म्हणून स्त्री त्या जशी घराची शोभा असते त्याप्रमाणे तो चैतन्य चक्रवर्ती जो आत्मा आहे त्याला काही नाव द्या, त्याला खरी शोभा येते या जगदंबेने त्याला शोभा दिलेली आहे. आणखी काय केलेलं आहे? त्या आत्मराजाला तर शोभा आणली चांगली. जया विश्वबीजाची पोहा सावली सुंदरे, विश्वबीजाची पोहाला सावली दिलेली आहे जगदंबेने. म्हणजे जेव्हा विश्व तयार झालं, हे सगळं विश्व, या विश्वाचं जे बीज पहिलं, विश्वाचं जे पहिलं बीज आहे, त्या बीजावर छाया धरण्याचं काम मातेने केलेलं आहे. तुम्ही वाढवलेलं आहे विश्वात. तुम्ही पाहताय का भारताला जन्मदिन चालेल, दुसरा जन्मदिन बघून मिळेल तुम्हाला चालेल का त्याला? ह्या बाळाला आई म्हणजे सावली देणारी, म्हणजे छाया देणारी माता असेल, जगदंबा असेल. किती करते ती आई त्या लहान मुलाला. आईचे पार कधी फिटत नसतात, मातृत्व कधीच फिटत नाही. म्हणून तिने काय केलं तर या जगाचं जे बीज आहे, जिथून प्रथमतः जे निर्माण झालं आधी, त्याचं जे पहिलं बीज स्वरूप त्याला सावली देऊन त्याला वाढवलं. विश्वबीजाच्या पोहा सावली दिली. त्या विश्वबीजाला बघून त्या पोहाला जळून जाऊन म्हणून काय धरली, सावली धरली. घडवलं विश्वाला असते ही विश्वाचं आहे. तुम्ही विश्व निर्माण करून
परंतु आता आपल्या ठिकाणी या हे साधका ही तुझा जवळ आहे ना, कुठे आहे ती? मूळ प्रज्ञे कुंडलिनी. मूळ प्रज्ञ म्हणजे मूळ चक्र, मूलाधार चक्र, जे आपल्या पाठीच्या कण्याच्या शेवटी कणा जिथे टेकला आहे तिथं हे मूळ चक्र आहे, मूलाधार चक्र आहे. मूळ प्रज्ञ त्याला म्हणतात. मूल प्रज्ञे कुंडलिनी यावत सान्निहिता. ही मूळ चक्राला बिंदू बसलेली आहे, परंतु ती जर झोपलेली असेल यावत सान्निहिता, परंतु ती जर झोपलेली असेल आहे ती त्या मूलाधाराला परंतु त्या मूलाधारामधून बसलेली ही जी शक्ती देवता कुंडलिनी आहे, विश्वनिर्मिती करणारी, तिला जर तिथं झोप आलेली असेल, तिथं झोपलेली असेल, यावत सान्निहिता हो. हे प्रभू, हे आत्मराजा, जोपर्यंत ही शक्ती माता जगदंबा झोपलेली असेल तोपर्यंत काय होते? तावत किंचिन्न सिद्धयेत मंत्र यंत्र अर्चनार्थम. तोपर्यंत किंचिन्न सिद्धयेत, काही सुद्धा सिद्ध होणार नाही. सिद्ध होणार म्हणजे सफल होते, काही हाती लागणार नाही, काही यशस्वी होणार. जोपर्यंत ही कुंडलिनी शक्ती त्या मूलाधार चक्रामध्ये झोपलेली असते तोपर्यंत काहीही सिद्ध होत नाही, म्हणजे काहीही सफल होत नाही. काहीही सफल होत नाही म्हणजे काय? तर मंत्र यंत्र अर्चना पूजा साधना कधीही सिद्ध होणार नाही. याचा अर्थ असा की कुंडलिनीला जागर केल्याशिवाय आमचं मंत्र सिद्ध होत नाही, आमची यंत्र सिद्ध होत नाही, आमची अर्चना सिद्ध होत नाही, आमची पूजा सिद्ध होत नाही, आमची कुठल्याही प्रकारची साधना सिद्ध होत नाही. म्हणजे या झोपलेल्या गावाला उठवायलाच पाहिजे. तसं घरात वगैरे झोपलेले असेल समजा आणि हा बाबा आला पाहिजे, आधी मित्र घेऊन आला, चला आमच्या घरी घेऊन आला आणि घराची गंत झोपलेली. आता त्या आलेल्या मित्रांचं किंवा पाहुण्यांचं आणि त्याचंही साहित्य करून गेलं. त्या बाजून पाऊस गेला त्यांचं काय हा चहा करीन का त्यांना घरातली जी जगदंबा आहे तिला झाडझूड करावं घराची शोभा आहे ना हो, तिच्यामुळे तुमचं घर सुशोभित झालेलं आहे ना. आणि तिला जर तुम्ही जाणून केली नाही तर ती तुमच्या त्या तुम्हाला सुद्धा काय कसं सांगू करेल. म्हणजे जसं घरातलं आपलं आहे तसंच आपल्या देहामध्ये आहे. आपल्या देहामध्ये मूलाधाराच्या ठिकाणी ही कुंडलिनी शक्ती आत्मदेवता जगदंबा तोपर्यंत निद्रित झोपलेली असते तोपर्यंत तुम्ही मंत्र म्हणा, यंत्रांची पूजा करा, अर्चना करा, प्रार्थना करा, भक्ती करा हो सगळं, पण त्याच्याने तुम्हाला काही सिद्धी मिळणार नाही. म्हणजे सगळं सिद्धी मिळण्याचं कार्य ती शक्ती करते. सारखी जर झोपलेली राहिली तर करा तुम्ही.
किती महत्वाचा सिद्धांत इथे सांगतायत बघा. नाही कागद तुमची सिद्धे मंत्रयंत्र सेनाधिको मूलाधारे आत्मशक्ती. आत्मशक्ती त्याची शक्ती आहे. जोपर्यंत ही आत्मशक्ती झोपलेली असते ती मूलाधारामध्ये तोपर्यंत तिचे मंत्र देवाचे नियम यंत्र साधनाने पूजा आश्रय वगैरे काही ती काही सफल होणार. मूलाधारे आत्मशक्ती ही शक्ती आहे. मूलाधारे आत्मशक्ती आता तिला कुंडली हे नाव आहे असा प्रश्न आहे. आपण कानामध्ये कुंडल घालतात ना, बऱ्याच गायच्या कानामध्ये कुंडल असतात. कुंडल कोण असते तेच कुंडल म्हणजे तुला कुंडली म्हणजे हिला गोलाकारचा म्हटलं गेलं. तर हिला गोलाकार याच्यासाठी म्हटलं की ही जी कुंडल आमच्या चित्तामध्ये पडली म्हटलं ती आमच्या चित्तामध्ये पण कुंडल पडले. आमच्या चित्तात आम्ही सुद्धा पाहिलं नाही. त्याच्यामध्ये कुंडल कसं काय केलं? कुंडल म्हणजे वर्तुळ, चक्र. हे वर्तुळ कसं काय केलं तिथं? बरोबर आहे, जोरात माहिती तुमच्या चित्तात पडतं आणि तुम्हाला माहिती. अरे वा अरे वा. आम्ही जी बाहेर कर्म करतो जशी कर्म करतो आम्ही करतो तुम्हाला आसक्ती फळाच्या आशेने सकाम कर्म जे आम्ही करतो त्या सकाम कर्म केलं की त्या सकाम कर्माचा ठसा एक दगड तलावात जर आपण एखादा दगड असा फेकला तर शांत असेल तर तो दगड पडण्याबरोबर त्या ठिकाणी गोले तयार होतात, चित्र तयार होतात, कुंडल तयार होतात आणि तो दगड खाली दिसतो. अगदी विवेक कसं होतं. आपण जी कर्म करतो ती कर्म सकाम कर्म करत असल्यामुळे त्या सकाम कर्माचा ठसा त्या चित्तामध्ये येतो. संस्कार म्हणतात त्याला. हा कर्माचा संस्कार आपल्या चित्तामध्ये येतो आणि असं गोल गोष्टी करून संस्कार असतात. आता हे गोल करून तळ्यामध्ये चित्ताच्या तळ्यामध्ये पडलेले जे संस्कार आहेत ते करायचे. आमच्या चित्तामध्ये संस्कार असे करतात, करतात आणि त्याशी सूक्ष्मामध्ये सूक्ष्म मिळाला. संस्कारही सूक्ष्म आहे. काय करणार चित्तही सूक्ष्म आहे. येणारा चित्तात करणारा भाषा आहे तेही सूक्ष्म आहे आणि त्याची बदल काय होतं, कुंडल काय होतं तेही सूक्ष्म आहे. आम्हाला कळणार कसं? मला तेव्हा कळतं की जेव्हा आमचं चित्र मधून होऊन जातं, बदल होऊन आलेलं जसं त्याचं पाणी घाण होऊन गेलं बा त्यासाठी मधून जायला का आमच्या या चित्रामध्ये
संस्था करून खूप बनतात, शिक्षित होतात दिसतात आणि ते परत घरी जातात. आणि चित्तमणी जसं झालं तसं मनही म्हणून बुद्धी बनून अंतकरण म्हणून आणि जसं अंतकरण म्हणून झालं तो माणूस मूर्ख किती काम करतो. त्याच्या चित्रामध्ये लोक साधल्यामुळे काय दिली येते, चांगल्या गोष्टीचं ज्ञान होते आणि ह्या चित्ताचा मनाने किती नुकसान होतं आमचं सगळं. आपला विषय तो काम असल्यामुळे ते खूप नवीन पाहिजे. आपल्याला तुला बोलणे आणि मला वाटतं शक्य आहे त्याच्यामुळे घ्यावं लागतं या शिकायचा म्हणून बोलणे. तेव्हा अशी ही जी मुलाधारामध्ये घेतलेली कुंडली नावाची अशी शक्ती आहे ती कोण आहे देवता. सावित्रीबाई ही परमदेवता आहे, श्रेष्ठ देवता. सगळ्या देवतांमध्ये श्रेष्ठ तिच्या जेवढ्या देवी देवता असतील ना त्यामध्ये ही कुंडली सगळ्यात मोठी आहे. आणि इतर देवांनाच मोठे मिळते, लक्ष्मी मिळते, इतर मिळते, काली मिळते, त्यापैकी अरे तुझ्या शरीरामध्ये असलेली ती आत्मशक्ती ती सगळ्यात मोठी होती. तुला शरीराचं आपल्या शरीरामध्ये असलेली जी कुंडली नावाची शक्ती आहे ती सगळं आहे. अशी बातमी मुलांना परमदेवता ही परमदेवता आहे. कशी येते कुठे देवता मुलाधारे मुलाधार हे चक्र आहे. त्या मुलाधारामध्ये खाली बसलेली झोपलेली शरीता शरीरामध्ये झोपलेली शयन करते होती. कशी झोपलेली तिचे वर्णन आहे का तिची झोपली ती कशी झोपलेली आहे. भुजगाकार भुजग म्हणजे सत्य सती ही शक्ती असल्यामुळे ती लागणीप्रमाणे सतीप्रमाणे झोपलेली आहे. सत्य कसं झोपलं ते ती फायदा सत्य त्यावेळेला झोपतो त्यावेळेला असे वेगळे घालून मान घालून खाली मान घालतो घालतो अगदी हुबेहूब ही जी पूजलेली आहे ना ती भुजगाकार आहे. त्या सर्पाच्या आकाराची आणि ती भुजगाकार सर्पाच्या आकाराची ती सर्पी कसं झोपलेली आहे म्हणजे साधक प्रयोग साधक स अर्ध प्रयोग स म्हणजे साडेतीन अशी 3.5 रुपये झालेली. ही जी कुंडलिनी शक्ती आहे आपली ती त्या मुलाधार चक्राच्या खाली कशी रुजली आहे. एखाद्या सत्तरी केल्याला 3.5 कुंडल झाली. आणि पुन्हा ती आपल्या देहामध्ये जे चित्त आहे त्या चित्तात पडलेले जी बोललेले आहे संस्कार ही कुंडलिनी
तेव्हा ही जी झोपण्याची पद्धत आहे या कुंडलिनीची ती शरीराभूतकाळाला साधू प्रयोग साधू प्रयोग साधू घडून घेतली होती. आपल्या पाठीच्या खाली जे मुलाधार चक्र आहे त्या मुलाधार चक्राच्या खाली 3.5 रुपयांनी देश आणि जोपर्यंत ती झोपलेली असते तोपर्यंत तुम्ही जर किती साधना करा 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 त्याचे काहीच परिणाम नाही. कुंडलीला जागृत केल्याशिवाय ती तुला त्याचं फळ देते. ती काम करते तुमच्यासाठी तुमचा बंधुब्रह्म म्हणजे करताना सुद्धा होतात पूजा तुम्ही सुधाम करू शकता. जेव्हा ती कुंडली तुमच्या हातातून दिसून गेल्या ते भगवती करतात साधना. जेव्हा ती आपल्या हातामध्ये घेते आपला सगळा देह देहाचं नियंत्रण जेव्हा ती आपल्या हातामध्ये घेते मग ती साधना करणार. आपली साधना ही शक्तीची साधना कशी आहे हे बघा. आपल्याला काहीच करायचं नाही. बाकीच्या जगातल्या सगळ्या साधना ज्या आहेत त्या करायच्या साधना कराव्या लागतात शिकावे लागतात. त्याच्यासाठी कष्ट आहे. ही आपली साधना साधना अशी साधना आहे की या साधनेमध्ये एकदा तुम्ही ही शक्ती जागृत करून दिली मग तुम्हाला काही करायचं तुम्ही असं म्हणून बसायचं अशी जगातली अप्रतिम साधना आहे. असं ऐकल्याने आपल्या चित्तामध्ये जी कुंडली आहे आपल्या देहामध्ये जी कुंडली आहे ना तिला फार प्रसन्नता वाटते. हा माझा हक्क माझी प्रॉब्लेम होतोय माझी स्थिती जातोय माझ्याबद्दल बोलतोय आहे असं जर तुला समजतं ना की तुझ्या आपल्या देहातच होती आणि ते ज्ञान होते आपल्याप्रमाणे आपल्याशी शक्य होती आणि आपल्यामध्ये जात होती आणि आपल्यातून बाहेर होती. आपल्या रात्री आपल्यातून बाहेर येतो पण तुला आपल्यामध्ये जाऊन तुटून जात सगळं ज्ञान समजेल आपलं ज्ञानच समजेल आणि ती ज्ञान होती आहे म्हणून आपली शक्ती जी आहे तुला सगळं समजतं. आपल्यापासून आपल्या शक्तीपासून आपण काही सोडून आपल्या सगळी भीती तुला म्हणते. अशी जी माता आहे आणि तिची आराधना आहे तिची सेवा आहे तिची साधना आहे म्हणून साधना असं सेवाची